स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल, काही स्थानिक नेत्यांचं मत असेल, त्या आधारावरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात. हे आजच नाही, ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून लढलं जात आहे. त्याच्यामुळे संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे या लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील, कुठल्या जिल्ह्यात किती राहील, तालुक्यात किती राहील, हे आजपासून कोणाला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर. विशेषतः मुंबईत कशा पद्धतीने तुम्ही स्वबळाची तयारी केली आहे? मुंबईत सगळ्याच पक्षांनी स्वबळाच्या तयाऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचं जेव्हा निवडणुका लागतील आणि स्थानिक लोकांना विचारूनच त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतील. चव्हाण यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील आणि निवडणुका जर लढत असतील तर त्यामधून एक पक्ष कमी होईल. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत, पण आखरी हा सगळा मामला आमच्या हायकमांडकडे जाईल आणि काय निर्णय हायकमांड घेईल त्याच्यावर तो निर्णय होईल. काल संघचालकांनी एक वक्तव्य केलंय, 75 वर्षानंतर निवृत्ती घ्यावी. एक प्रकारे कुठेतरी मोदींवर त्यांनी निशाणा हे केलंय. बघा, भाजप आणि RSS मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहतोच आहे की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजून नेमले जात नाही आहे. तो गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आपल्या मराठी भाषेतला शब्द आहे गोंधळ, म्हणून मी त्यांच्या पार्टीत गोंधळ चाललेला आहे मी म्हणणार नाही, पण ते चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय चाललं काय नाही ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे. त्याच्यावर मी काही फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. दादा, दिल्ली दौरा एकनाथ शिंदेचा अचानक पद्धतीने हा एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करतात. त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहीत नाही की एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्याला गेलेत, कारण की ज्या पद्धतीने राज्याच्या परिस्थितीमध्ये हालचालींमध्ये सातत्यानं बदल होतात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीचा दौरा. काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे. काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली, या निमित्ताने या सरकारचंच म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली. त्यामुळे फडणवीसाला बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्ता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हे अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे. यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये झडताना आपण पाहिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे, गँगवार शब्द वापरला तो गँगवार चाललेला आहे. आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेलेत काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येणार नाही. असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते. या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवरची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील. आज आता अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्ष विधानसभा आणि सभापती विधान परिषद यांनी निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टीचा. आज अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे. आमच्याकडे कुठला असा प्रस्ताव आलेला नाही. जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे, त्याच्यामध्ये कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख केला आहे, परंतु उजव्या संघटनांचा उल्लेख नाही. कारण की एक बघा, काल महसूल मंत्र्यांनी जो काही प्रस्ताव मांडला त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की हजारो लोकांनी या ठिकाणी सुधारणा मांडलेल्या आहेत. आता त्या नेमक्या सुधारणा काय आणि या सुधारणा त्या अजून सांगितल्या नाही, ते सांगतील आता बिलामध्ये. एक आणि दुसरं, आम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकारच नाही, सरकारच्या विरोधात मोर्चा काढायचा अधिकारच नाही. आणि ज्यांनी काढला ज्यांनी बोललं तर त्याला नक्षल कायद्यामध्ये अडवलं जाईल. अशा पद्धतीचं बिल येईल तर ते त्या बिलावर आम्हाला चर्चा करता येईल, विरोध करता येईल. पण नेमकं आता बिल काय ते आता विधानसभेमध्ये जेव्हा आज बिल आल्यानंतरच आपल्याला वाचायला मिळेल आणि त्याच्यानंतरच विधानसभेमध्ये आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया देऊ. आखरी लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालू शकत नाही. सरकारच्या चुकीवर बोट ठेवणं हे प्रत्येक
आपल्या देशातल्या राज्याच्या जनतेचा अधिकार आहे, विरोधकांचा आहे. पण मुद्दामून आमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही, नाहीतर त्याला नक्षलवादी कायद्यामध्ये आम्ही अडवून टाकू, असं सरकारला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आता तो बिल आल्यानंतरच या सगळ्या गोष्टीवरची प्रतिक्रिया त्या ठिकाणी देऊ. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.